अशा 2 वाटी भरून अशा शेवया घेतल्या आणि या शेवया थोडं तूप घालून छान भाजून घ्यायच्या. यात मी 3-4 चमचे तूप घातलं, साजूक तूप, आणि हे तूप घालून ही शेवई अशी भाजून घ्यायची आहे. असा हलका गुलाबी रंग सगळे दूर आला की शेवया भाजणं झालं. 1 लिटर दूध गरम करायला ठेवलं आहे आणि ह्यात घालण्यासाठी काजू 4 घेतले आहे. ही पावडर आहे जायफळाची आणि हे केसर आहे. आता ह्याला छान भाजून घ्यायचं आहे. आता ह्याच्यात घालणार आहे दूध. दुधातच ह्या शिजवून घ्यायच्या. दूध थोडं गरम करायला ठेवलं होतं. ह्याच्यात 1 लिटर दूध घालणार आहे. हे पहा, दूध आहे 1 लिटर. थोडं दूध वगळून ठेवणार आहे. त्यात मी साखर अशी विरघळवून घेणार आहे. ह्या दुधात आता ह्या शेवया शिजवून घ्यायच्या आहे. शेवया बारीक असल्यामुळे 2-4 उकळीमध्ये त्या शिजतात. ही घालते मी जायफळाची पूड. तयार करून ठेवली आहे जायफळाची पूड. आणि हे केसर. केसरामुळे छान रंग येतो. थोडं दूध काढून ठेवलं आहे. ही अर्धी वाटी मी घेतली आहे साखर. ही या दुधात विरघळवून घेणार आहे. शेवया आपल्या शिजल्या. ह्यात मी आता हे साखरेचं दूध घालणार आहे. दुधात अशी साखर विरघळवून घेतल्यामुळे एकदम खिरीत टाकल्याबरोबर कधी शेवयांना जर मीठ लावलेलं असलं तर दूध नासायची भीती राहते. म्हणून या पद्धतीने जर आपण साखर दूध खिरीत घातली तर ती कधीच नासत नाही. आणि शेवया आपण दुधातच शिजवून घेतल्या. बारीक असल्यामुळे अगदी 1-2 उकळ्यात झाल्या त्या शेवया. शेवयाची खीर तयार आहे. गॅस बंद करते आहे. यात घालते काजूचे तुकडे.